परिसराचं जे काही विकासाचं मॉडेल आहे, आता मुश्रीफ साहेबांनी आपल्या भाषणात उल्लेख करणे की हे आमच्या जाहीरनाम्यामध्ये येणार आहे आणि हे जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी आम्ही तात्पर्य घेतो. तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मतदान करताना जसं मुश्रीफ साहेब बोलले, जिथं घड्याळ तपशील तिथं मतदान करा. माझी मुरगुडकरांना विनंती आहे, क्रॉस वोटिंग करू नका. माझं एक नातेवाईक आहे, वरती एक, इकडे एक आणि तिकडे एक, असं काही करू नका. नुकसान आपलं होणार आहे. शेवटी एक हाती सत्ता आली तर कागद असेल, मुरगुड असेल, या ठिकाणी आम्हाला विकास करायची आपली एक संधी द्या. योगायोगाने पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतःचा नगराध्यक्ष निवडून होते आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं आपण सगळ्यांची साथ ही मिळावी. आणि उद्यापासून आपल्या सभा पण आहे, त्याच्यामध्ये अधिक आम्ही बोलू. मला वाटतं आमच्या दोघांच्या बाजूने राजकीय फार काही मुद्दे तोडले नाहीये, तरी आम्हा दोघा नेत्यांकडे बघून, रणजितदादांकडे बघून आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या सेवा करायची संधी आपण द्यावी अशी कळकळीची विनंती करू.